मी तुझ्यावर प्रेम करतो. एकेकाळी भारतातील एका छोट्या गावामध्ये राज नावाचा एक तरुण राहत होता. तो त्यांच्या सुंदर दिसण्यासाठी आणि मोहक व्यक्तिमत्वासाठी ओळखला जात होता. परंतु यापूर्वी तो कधीही प्रेमामध्ये पडला नव्हता आणि एके दिवशी त्याने शहराचा शोध घेण्यासाठी आणि त्याला प्रेम मिळेल का हे पाहण्यासाठी प्रवास करण्याचे निर्णय ठरविले. तो शहरातील रस्त्यावरून फिरत असताना त्याला प्रिया नावाची एक सुंदर तरुणी दिसली होती. ती तिच्या मैत्रिणीसोबत फिरत होती, हसत गप्पा मारत होती. राजला लगेच धक्का बसला आणि त्याने तिच्याशी बोलायला ठरविले. त्याने तिच्या जवळ जाऊन ओळख करून दिली. हॅलो, माझं नाव राज आहे. मला फक्त येऊन हॅलो म्हणावे लागेल, कारण मी पाहिलेले सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस. प्रिया लाजली आणि हसली. धन्यवाद, तुझ्यावर खूप दयाळू आहेस. माझं नाव प्रिया आहे. त्यांनी थोडा वेळ गप्पा मारल्या आणि त्यात काही संबंध आल्यासारखे राजला वाटू लागले. त्यांनी प्रियाला डेटवर जाण्यास सांगितले आणि तिने होकार देखील दिला. तारखेला प्रचंड यश मिळाले. ते एक फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये गेले आणि तासनतास बोलले. राज पूर्णतः प्रियाशी पिळवटलेला होता आणि ती सुद्धा आनंद घेत असल्याचे दिसत होते. त्यांनी उद्यानात फिरायला जाण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हाच गोष्टीला एक मजेदार वळण मिळाले. ते चालत असताना राजला एक बुटका कुत्रा त्यांच्या दिशेने येताना दिसला. तो घाबरला आणि जवळच्या झाडावरती चढला आणि प्रियाला तिथे उभी ठेवून गोंधळून गेला. तुम्ही इथे तिथे काय करत आहात? तिने विचारले. मला कुत्र्याची खूप भीती वाटते, राज थरथरत म्हणाला. प्रिया हसली. तुला कुत्र्याची भीती वाटते? ते खूप आनंदी आहे. राजला लाज वाटली, पण प्रियाच्या हसण्याने त्याला शांत केले. ते चालत राहिले आणि राज पुन्हा आराम करू लागला. पण तेवढ्यात त्याला माकडांचा समूह भेटला. राज भीतीने गोठला आणि प्रियाला त्यांना दूर सरावे लागले. तुला खरंच सगळ्या गोष्टींची भीती वाटते, नाही का? ती चिडवत म्हणाली. राज जरा वैतागला. त्याला प्रियाच्या समोर भित्र्यासारखे वाटायचे नव्हते, पण तो त्याची भीती घालू शकत नाही. ते प्रियाच्या घरी परतत असताना त्यांना जवळच्या गल्लीतून एक विचित्र आवाज आला. सर्व प्रकारच्या भीतीदायक परिस्थितीची कल्पना करतानाच राजचे हृदय धडधडले. पण प्रिया धाडसी होती. ती गल्लीकडे चालत गेली. कशाचा आवाज येत आहे हे शोधण्याचा तिने प्रयत्न केला. राज अनिश्चिततेने मागे गेला. अचानक एका डंप स्टँडच्या मागून लोकांचा एक गट उडी मारून त्यांच्या दिशेने धावू लागला. राज गोठला, पण प्रियाने पटकन त्यांचे हात पकडले आणि त्याला एका बाजूच्या रस्त्यावर नेले. ते धावत असताना राजला समजले की तो प्रियाच्या प्रेमात पडत आहे. ती मजबूत, शूर आणि मजेदार होती. त्याला असे वाटले की तिला जोडीदारामध्ये हवे असलेले सर्व काही आहे. जेव्हा ते प्रियाच्या घरी पोहोचले तेव्हा राजने घाबरून विचारले की तो तिला पुन्हा भेटेल का? मला तुला पुन्हा पुन्हा भेटायला आवडेल, प्रिया हसत म्हणाली. राज निघून जात असताना प्रियाने अचानक त्याला पकडून जाताना बाय म्हणाली. माझं तुझ्यावर प्रेम आहे, ती खोडकर हसत म्हणाली. राजला खूप आनंद झाला. त्याला असे वाटले की त्याला त्यांच्यासाठी एक परिपूर्ण स्त्री सापडली आहे. पण घरी जात असताना तो मदत करू शकला नाही. पण त्यांच्या भेटीदरम्यान तो किती घाबरला होता याचा विचार करू शकला नाही. दुसऱ्या दिवशी राजने त्यांच्या भीतीला तोंड देण्याचे ठरविले. तो स्थानिक प्राणी संग्रहालयामध्ये गेला आणि संपूर्ण दिवस कुत्रे, माकडे आणि इतर प्राण्यांनी वेढलेले घालवलं. दिवसाच्या शेवटी त्याला वाटले की त्याने त्यांच्या भीतीवर मात केली आहे. त्याने प्रियाला फोन करून दुसऱ्या तारखेला बाहेर पडण्यास सांगितलं. यावेळी ते प्राणी संग्रहालयामध्ये गेले. प्रियाला आपण किती धाडसी झालो हे दाखवून राजना अभिमान वाटला आणि ती प्रभावित झाली. ते प्राणी संग्रहालयातून बाहेर पडत असताना राज यांना अचानक मोठा आवाज आला. त्याने मागे वळून पाहिले तर माकडाचा एक छोटासा गट त्यांच्या दिशेने धावत होता. आधी केल्याप्रमाणे गोठवण्याऐवजी राजने आपली बाजू मांडली आणि माकडांना दूर हकलवण्याचा प्रयत्न केला.
मात्र एका माकडाने त्यांच्या पाठीवर उडी मारल्याने राज घाबरला आणि पळून गेला. राज माकडांपासून पळून गेल्याने प्रियाला आणखीन हसू आवरले नाही आणि तिने दिवसभर त्याला त्याविषयी चिडविले. लाजिरवाणा क्षण असूनही राज आणि प्रियाने प्राणी संग्रहालयात चांगला वेळ घालवला. त्यांनी प्राण्यांवरील त्यांच्या सामायिक प्रेमावर बंधने घातली आणि त्यांना आढळले की त्यांच्यात बऱ्याच गोष्टी साम्य आहेत. पुढच्या काही महिन्यात राज आणि प्रिया हे एकमेकांना डेट करत राहिले आणि जवळच आले. प्रियाने आपल्या भीतीचा सामना करण्यासाठी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल राज कृतज्ञ होता आणि त्यामुळे त्याला एक चांगली व्यक्ती वाटली. पण एके दिवशी प्रियाने राजवर बॉम्बफेक केला. मला तुला काही सांगायचं आहे, ती गंभीरपणे बघत म्हणाली. मी खरं तर एक पशुवैद्य आहे. मला प्राणी आवडतात आणि मी त्यांच्यासोबत रोज काम करतो. राज स्तब्ध झाला. प्रियाने हे आपल्यापासून गुप्त ठेवले होते यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्याला लाज वाटली की तो त्यांच्या पहिल्या भेटीत प्राण्यांना इतका घाबरला होता की प्रियाने फक्त हसून त्याला मिठी मारली. त्याची काळजी करू नकोस, मी तुझ्यावर प्रेम करतो. तू कोण आहेस? भीती आणि सर्व काही राजला दिलासा दिला. कृतज्ञ वाटले. त्याला माहिती होते की त्याला कोणीतरी खास सापडला आहे ज्याने त्याला स्वीकारले आहे आणि त्यांना माहिती होते की त्यांना एकत्र आणणारा मजेदार ट्विस्ट तो कधीही विसरणार नाही. राज आणि प्रियांचे नाते अधिक घट्ट होत गेले आणि ते अतूट झाले. ते एकत्र सहसावर गेले, नवीन ठिकाणी शोधले आणि पोट दुखण्यापर्यंत हसले. एक दिवस राजने प्रियाला प्रपोज करायला ठरविले. त्याला माहिती होते की तीच ती आहे जिच्यासोबत त्याला आपले उर्वरित आयुष्य घालवायचे आहे. त्याने एका फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये रोमॅन्टिक डिनरची योजना आखली आणि एका गुडघ्यावर खाली उतरला. प्रिया, मी तुझ्यावर या जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम करतो. तू माझ्याशी लग्न करशील का? आश्चर्य आणि उत्साहाने प्रियाने डोळे विस्फटले. हो राज, मी तुझ्याशी लग्न करेल. राजने प्रियाच्या बोटात एंगेजमेंटची अंगठी घातल्याने संपूर्ण रेस्टॉरंटने टाळ्या आणि जल्लोष गुंजले. हातात हात घालून रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना त्यांना एका गल्लीतून एका विचित्र आवाज आला. राजने हृदय धडधड करू लागले कारण त्याने सर्व प्रकारच्या भयानक परिस्थितींची कल्पना केली होती. पण प्रिया शांत होती आणि गोळा झाली. ती गल्लीकडे चालत होती. कशाचा आवाज येत आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत होती. एवढा खंबीर आणि धाडसी जोडीदार आपल्या पाठीशी असल्याबद्दल कृतज्ञता वाटून राजने अगदी जवळून पाठपुरवठा केला. त्याने आजूबाजूला डोकावून पाहिलं की पिल्लांचा एक छोटा गट एकत्र खेळताना दिसला. राजचा विश्वासच बसत नव्हता की तो याआधी कुत्र्यांना इतका घाबरत होता. प्रिया त्यांच्याकडे पाहून धीर देत हसली. तू खूप पुढे आला आहेस माझा प्रिय, मी हसत म्हणाले. राज तिच्याकडे पाहून परत हसला. ते दोघे एकत्र प्रवास करत होते त्याबद्दल कृतज्ञता वाटली. भविष्यामध्ये त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले हे त्यांना माहिती होते. पण जोपर्यंत ते एकमेकांशी आहेत तोपर्यंत ते त्यांवर मात करू शकतील असा त्यांना विश्वास होता. आणि ते कुत्र्यांच्या पिल्लापासून दूर जात असताना हातात हात घालून राजने प्रियाला कुंज गुजले. माझे धाडसी पशुवैद्य, मी तुझ्यावर प्रेम करतो. आणि ते दोघेही हसले हे जाणून की त्यांची प्रेमकथा सामान्य आहे. आणि अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथे समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन प्रेमकथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.